उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला. त्यानंतर राज्यातील नेत्यांची समीकरणं जी आहेत, ती आता पूर्णपणे बदललेली पाहायला मिळणार आहेत. याच संपूर्ण संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मावळचे आमदार सुनील शेळके आहेत. अण्णा, 2 दिवस झाले अजितदादांना जाऊन. संपूर्ण समीकरण जे आहे, ते आता राजकारण असेल किंवा कुटुंबाचे समीकरणं बदलणार आहेत आता. काय नक्की भावना आहेत? विश्वास बसतोय का अजितदादा नाही आहेत आपलेत? मलाच नाही, महाराष्ट्रातल्या कुठल्याच व्यक्तीला विश्वास बसत नाही की दादांचं असं कुठलं अपघाती अचानकपणे जाणं. हे नियतीचा फेरा कुणाला चुकत नाही. प्रत्येकाला जन्माने मृत्यू आठळे, परंतु अशा पद्धतीनं दादांचं अचानक जाणं हे महाराष्ट्राची खूप मोठी हानी करून दादा गेलेत, असंच म्हणावं लागेल. आता सुनील कोण म्हणणार तुम्हाला? म्हणजे आम्ही भाषणादरम्यान अनेकदा पाहिलं. सुनील, सुनील वारंवार सुनीलच्या नावाचाच त्या ठिकाणी गजर असायचा दादांकडून. कोण म्हणणार आता अजितदादा तुम्हाला? सुनील. दादा आपुलकीनं आवाज द्यायचे किंवा म्हणायचे कार्यक्रम करावे तर ते सुनीलने करावे. समाज कसा जमा करतो सुनील आमचा, आणि अधिकाऱ्यांना पण सांगायचे ते धडपड करतंय, त्याला काय लागली मदत तर करत जा, तो पळतोय. स्वतःही लक्ष घालायचे. म्हणजे मी जरी नसलो कुठल्या मिटिंगला तर दादा स्वतः मिटिंगा घेऊन माझे कुठले प्रस्ताव पेंडिंग आहेत किंवा कसं काम मार्गी लावायचं ते स्वतःही करून घ्यायचे. आधार होता मोठा, 100%. तर आज आदरच पाहिलं तर नाही पाहायला मिळत. काय म्हणजे वेगळं पण असं वेगळा दिवसच वेगळे सुरू झालेत असं वाटतंय. शेवटी बघूया आता काय. आज आम्हाला आधार नाही, त्यापेक्षा सुनित्रा वहिनींना आम्ही आधार दिला पाहिजे, त्या कुटुंबाला आम्ही आधार दिला पाहिजे. आम्ही तर दादांकडनं जे पाहिजे ते करून घेतलं. आता सुनित्रा वहिनीला आम्ही सगळ्यांनी धीर देणं आणि त्यांच्या मग उभं राहणं हे आता सगळ्यात महत्त्वाचं. आज तरी तो प्रसंग आहे. अजित दादांचा आणि सुमित्रा वहिनींचा विषय आला, कुठेतरी भावनिक झालात तुम्ही, कुठेतरी डोळे भरून आले, पाणावलेले दिसत आहेत तुमचे. वेगळा तुमचा त्यांच्याशी संपर्क होता. काय आहे, राजकारण अनेक जण करतात, पण दादांनी राजकारणापेक्षा स्वतःचं अख्खं आयुष्यच मला असं वाटतं की फक्त समाजाकरताच घालवलं. स्वतःच्या संसारामध्ये किंवा स्वतःसाठी दादांनी केवढा स्वतःसाठी वेळ दिला की काय. आपण बघितलं का की दादा कुठंतरी 8 दिवसाची सुट्टी टाकून फिरायला गेलेत किंवा आज कुठंतरी सगळं बंद करून 4 दिवस स्वतःसाठी जागतायत, फिरतायत. सकाळी 5:30 वाजल्यापासून तर रात्री 11-12 वाजेपर्यंत फक्त कामच. मग असा माणूस स्वतःसाठी जगलाच नाही, ते वाईट वाटतं, बाकी नाही काय. आपण कामं प्रत्येकजण करतो, पण स्वतःसाठी काय जगले दादा, असं कधी कधी मनात येतं. तुमचा संपर्क पाहिला तर 2019ला आला विधानसभेच्या वेळेस. तर आत्ता 6-7 वर्ष असेल फक्त. पण वेगळी अटॅचमेंट तुमची त्यांच्यासोबत पाहायला मिळत होती. काय तुमचंच म्हणजे मावळात आलं की तुमचंच गुणगान असायचं तिथे कायम. मी 2019च्या आधी दादांच्या विरोधात मोर्चे काढले, वाईटही बोललो दादांना, पण जवळून बघितल्यावरती माणूस काय आहे, ज्याने अनुभवला ना तो माणूस दादाला कधी विसरू शकत नाही. त्यांनी कधीच गलिच्छ राजकारण करणं, जातीपातीचं राजकारण करणं हे असला प्रकारच केला नाही दादांनी. काम एके काम, माझा महाराष्ट्र पुढं कसं जाईल, माझ्या गावात वाड्यातल्या पाड्यातल्या लोकांना कशा योजना मिळतील, कशी डेव्हलपमेंट वाढेल, ह्याच्यावरती खूप दादांनी काम केलं, खूप काम केलं. आत्ताच आपण पिंपरीत पाहिलं की अजित सृष्टी जी आहे ती उभं करण्याचा आमदार महेश लांडगेंनी एक पत्रक काढले, त्याच्यावर बैठक देखील झाली. श्रद्धांजली वाटेल असं वाटतं किंवा तुमची काय मागणी असणार आहे? हे बघा, शेवटी आपण जर सगळ्यांनी विचार केला किंवा राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण अशा नेत्यांच्या बाबतीत आदर ठेवला पाहिजे किंवा आपण
काहीतरी त्यांची आठवण म्हणून जे आता तुम्ही सांगता की अजित सृष्टी म्हणून उभी करायची, आनंद आहे. म्हणजे त्याला दादांनी पिंपरी चिंचवड शहराकरता काहीतरी केलं, पण आता महापालिकेची पण मोठी इमारत उभी राहते. ती सगळं ड्रॉइंग डिझाईन दादांनी केलं होतं. तर तिथल्या स्थानिक लोकांनी किंवा नेत्यांनी जर ठरवलं की आपण महापालिकेला हे दादांचं नाव देऊ, तर अजून खूप चांगला संदेश या निमित्तानं जाईल. आता शेवटी तो स्थानिक पातळीवर त्यांचा तो निर्णय काय घेतील ते बघूया. आम्ही पण तसं त्यांना विनंती करू. आता मावळ तालुक्यात पण ज्या इमारती झालेल्या आहेत, तिथे ज्या ज्या ठिकाणी आम्हाला दादांचं नाव देता येईल, तर आम्ही दादांचं नाव नक्की देणार. 6-7 वर्षामध्ये मोठी अटॅचमेंट होती. एक वेगळी जी आयुष्यभर लक्षात राहिलेली गोष्ट, की अजित पवारांच्या संदर्भात, की आयुष्यभर तुम्हाला खटकत राहणार किंवा तुमच्या समोर वारंवार ते येत राहणार, की अजित पवारांच्या संदर्भात एक छोटीशी आठवण कुठली सांगाल? खूप त्रास दिला दादांना मी. हं. म्हणजे सगळ्या आमदारांमध्ये माझ्या एवढा त्रास देणारा कोणीच आमदार नव्हता. मी खूप त्रास द्यायचो, हट्ट करायचो, मला हेच पाहिजे. माझं दुसऱ्या आमदाराला काय निधी दिला तर मला पण पाहिजे लगेच. म्हणजे मी त्रास देणारा मधला आमदार होतो. त्याचं आज वाईट वाटतं की एवढं माणसाला आपण समजू शकलो नाही. गेल्यावरती त्या माणसाची किंमत कळती. डोळे पाहले तुमचे काय म्हणजे तसं नाही, कशामुळे पण एवढे असे तसं नसतं. शेवटी बघा, म्हणजे आपण माणूस गेल्यावरती त्याची किंमत कळती, असल्यावरती कळत नाही. ते आता आम्हाला सगळ्यांना जाणवायला लागलं. ठीक आहे, बघूया आता जाऊ पुढं सगळेजण. आता पहिला सुनीतराव वहिनी पवार कुटुंबियांना बरोबर घेऊन, जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणारे आहेत त्या सगळ्यांना बरोबर घेऊन आता उभारी घ्यायची, नव्या उमेदीने उभं राहायचं. दादांच्या स्वप्नातला मावळ हा आपल्याला आता करून दाखवायचा, एवढं मात्र नक्की आता खुणगाड बांधली आहे. नक्कीच आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आठवणीमध्ये आमदार सुनील शेळकेंचे डोळे जे आहेत ते पाणावले. त्यानंतर त्यांना गैरवरून देखील आलं. अजितदादांचे अनेक किस्से जे आहेत ते सुनील शेळकेंनी या ठिकाणी उघड केले किंवा जे आहेत ते आपल्या प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस मात्र सुनील शेळकेंचे जे अश्रू जे आहेत, अश्रूंचा बांध जो आहे तो या ठिकाणी आपल्याला फुटलेला एकूणच पाहायला मिळाला. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.